ದಯವಿಟ್ಟು ದಕ್ನಿ ಬಟ್ಕೆ इंस्टाग्राम पेजನ್ನು फॉलो ಮಾಡಿ. मी तुम्हाला भाषा कशी डेव्हलप होते याचं एक थोडक्यात सांगतो. आता हे इन्स्क्रिप्शन आहे ना, इथल्या कन्नड तेलुगू ह्या भाषेचं 6व्या किंवा 7व्या शतकातलं वर्जन आहे. असं सेम वर्जन डेव्हलप होण्यासाठी एखाद्या भाषेला 1400 वर्ष 1000 वर्ष जातात. आता सेम वर्जन आहे ना, असं नाणेघाटात पण आहे मराठीचं आहे. आणि मराठीचं ते 1400-1500 वर्षापूर्वीचं वर्जन आहे. त्या काळी आमिर उमराव जे मोठमोठे दान करायचे मंदिरांसाठी, त्यांचं आयुष्य कंपेअर केलं जे ॲक्च्युलीमध्ये इन्स्क्रिप्शन्स आणि हे मॉन्युमेंट्स तयार करत होते असे कारागीर लोकांचं आयुष्य खूप प्रचंड मेहनती होतं, शारीरिक श्रमाने भरलेलं होतं. ह्याच्यात अजून एक लज्जास्पद बाब अशी आहे की जे लोक आपल्या मागं स्मारकं ठेवू शकत नाहीत त्यांच्या आयुष्याविषयी आपल्याला श्रीमंतांच्या आयुष्याच्या तुलनेत नेहमीच अत्यल्प माहिती मिळत असते. केतनपुरी त्यांच्या आपल्या एका व्हिडिओमध्ये संदर्भ देतात की हे चालुक्यांचा राजचिन्ह आहे. त्याच्यामध्ये हा वराह आहे, हे आयुधसारखं एक चिन्ह आहे, हे एक सूर्यासारखं एक चिन्ह आहे आणि हे विष्णूचं शंख आहे. आणि याच्यामध्ये व्हॉट वी कॅन लर्न इज मिनिमलिस्टिक डिझाईन्स अँड सिम्पल डिझाईन्स आर दी मोस्ट इफेक्टिव्ह बिकॉज ते कम्युनिकेट करायला खूप इझी असतं. आपल्याला बऱ्याच मंदिरांवरती आहे ना, इथल्या बदामीच्या काही कोरीव इन्स्क्रिप्शन्स दिसतात. पण त्यातले बरेच इन्स्क्रिप्शन असे आहेत की त्यावेळी बांधकामांवरती एवढा खर्च होत होता ना की आसपासचे कारागीर त्यातल्या त्यात तेलुगू भाषिक कारागीर जास्त प्रमाणात यायचे आणि ते जेव्हा बांधकाम कंप्लीट व्हायची वेळ येईल त्यावेळी स्वतःची नावं त्यावरती कोरायची. जेवढं मोठं दान तेवढं मोठं इन्स्क्रिप्शन, तेवढी मोठी तुमची पत दरबारातली, जेवढं मोठं डिजिटल फ्लेक्स तेवढं मोठं तुमचं वजन आमदार खासदाराकडे. काय